दिवाळी ओव्हर झाली आणि आता 1-2 दिवसामध्ये नोव्हेंबर मंथ चालू होईल आणि फेब्रुवारी 2026 ची तुम्ही क्लास 10 किंवा क्लास 12 ची एक्झाम देणार आहे. तर हा जो टाइम आहे हा तुमचा कमबॅकचा टाइम आहे. या टाइम मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जीवनामध्ये जेवढी तुम्ही मेहनत केली नसेल तेवढी तुम्हाला मेहनत करायची आहे आणि तुम्ही स्वतःचा जो टार्गेट आहे 95+% किंवा 90+% टार्गेट आता सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकता. तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा आणि ती जर स्ट्रॅटर्जी तुम्ही फॉलो केली तर 101% तुम्ही 90+ स्कोर करू शकता. आता तुम्हाला करायचं काय तर तुमच्याकडे जास्ती दिवस राहिले नाही. तुमच्याकडे नोव्हेंबर टू जानेवारी म्हणजे 3 मंथ म्हणजे जवळजवळ 90 डेज तुमच्याकडे आणि 90 डेज मध्ये तुम्हाला 90+% घ्यायचे. आता ते कसे घ्याल खूप टेन्शन आलं असेल पण टेन्शन घ्यायचं काम नाही. थोडा टेन्शन घ्या आणि थोडा टेन्शन दुसऱ्यांना द्या आणि चांगल्या प्रकारे स्टडी करा. कशा प्रकारची स्टडी करायची आहे त्याचाच मी एक प्लॅन आणि त्याच्याच प्रकारे तुमचा कमबॅकची स्ट्रॅटर्जी मी तुमच्यासाठी घेऊन आलो. बघा मग सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जेवढे पण बॅकलॉग कंप्लीट करायचे आहेत ते करून घ्यायचे आहेत. म्हणजे जेवढे पण आतापर्यंत तुम्ही फर्स्ट टर्म मध्ये जे क्वेश्चन तुम्हाला नाही आले ज्या ज्या सब्जेक्टचे ते सगळे काही तुम्हाला कंप्लीट करायचे आहे आणि आतापासून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मिनिमम 3 to 4 आवर तुम्हाला इफेक्टिव्ह स्टडी फक्त स्टडी नाही तर इफेक्टिव्ह स्टडी कॉन्सन्ट्रेशननी स्टडी मोबाईल दूर करून बाकी सगळं काही बिना युट्यूबचा बिना फेसबुकचा बिना इंस्टाग्रामचा फक्त बिना स्नॅपचॅटचा फक्त तुमचा पुस्तक तुमचे डायजेस्ट तुमचे नोट्स आणि तुम्ही एवढी स्टडी तुम्हाला मिनिमम 3 to 4 आवर तुम्हाला करायची आहे. 3 to 4 आवर म्हणजे 180 to 140 मिनिट तुम्हाला स्टडी स्वतःसाठी द्यायचा आहे. आता आपण कन्सिडर करू की तुम्ही फक्त 3 आवर स्टडी करत आता त्या 3 आवरचा पण प्लॅन कसा करायचा मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जो टाइम जमते त्या टाइमला करायचा आहे आणि हा तुमचा कमबॅकचा टाइम आहे त्याच्यामुळे तुम्हाला मिनिमम 3 आवर तर द्याच लागेल. आता या 3 आवर मध्ये तुम्हाला काय काय करायचं आहे तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा मॅथमॅटिक्सचे ऍटलीस्ट तुम्हाला 5 क्वेश्चन्स डेली करायचे आहे. लक्षात ठेवा डेली फक्त 5 क्वेश्चन छोटे क्वेश्चन राहू द्या मोठे क्वेश्चन राहू द्या पहिल्या प्रॅक्टिस सेटच्या पहिल्या पेज नंबर पासून पकडा आणि रोजचे फक्त 5 क्वेश्चन्स तुम्हाला करायचे आहे. मला वाटते की मॅथमॅटिक्सचे 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायला जवळजवळ 30 मिनिट हे भरपूर जास्त होऊन जाईल. 30 मिनिट मध्ये तुम्ही आरामात 5 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर सायन्सचे सुद्धा तुम्हाला 5 क्वेश्चन्स डेली लर्न करायचे आहे. लर्नचा पार्ट आहे इंग्लिश मध्ये असते जे मराठी मीडियम आहे त्यांना इंग्लिश मीडियम मध्ये राहू शकते. त्याच्यामुळे 45 मिनिट इज मोर दॅन इनफ राहणार आहे. त्यामुळे 45 मिनिट मध्ये तुम्ही भरपूर सारा सायन्सचा लर्न करू शकता. त्यानंतर तुम्हाला लँग्वेजची जी आहे ती 3 क्वेश्चन डेली लर्न करायचे आहे. त्यासाठी मी तुम्हाला 30 मिनिट देतो. 30 मिनिट हा मोर दॅन इनफ राहणार आहे. कोणता टॉपिक करायचा आहे तो तुम्ही ठरवून घ्या. पहिल्या पेज पासून तुम्ही स्टार्ट करा. आतापासून जरी केले तरी तुम्ही भरपूर होऊन जाणार आहे. SST म्हणजे सोशल स्टडीज सोशल सायन्स स्टडीजचा पण तुम्हाला 3 क्वेश्चन डेली करायचे आहे. त्याच्यासाठी पण तुम्हाला लागतील 30 मिनिट. आता जर याचा टोटल केलो आपण तर 135 to 140 मिनिट याच्यामध्ये जाणार आहे आणि 3 आवरचा जर प्लॅन केलो तर तुमच्याकडे उरतात 180 पैकी 40 मिनिट. आता या 40 मिनिट मध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीची इफेक्टिव्हली रिव्हिजन करायची आहे. लक्षात ठेवा रिव्हिजन इज द मेन की. रिव्हिजन शिवाय तुमचा काहीच होऊ शकणार नाही. 90+% घ्यायचे तुम्हाला एवढी तुम्हाला स्टडी करायची आणि हा जो प्लॅन आहे हा तुम्हाला करायचा आहे फॉलो 15 जानेवारी पर्यंत. एकदा तुम्ही 15 जानेवारी पर्यंत एवढा जर प्लॅन तुम्ही सक्सेसफुल केले तर तुम्हाला स्वतःच्या मनामध्येच एक कॉन्फिडन्स येऊन जाईल की तुम्ही नक्की 90+% घेऊ शकता. आता 50 जानेवारी तुम्ही जसे पोहोचाल 15 जानेवारीला तेव्हा तुमच्याकडे फक्त 1 मंथ राहील. आता त्याच्यानंतर कशा प्रकारची स्टडी कसा सगळा काही केलेला तुम्ही अजून इफेक्टिव्हली समोर जाऊ शकता तो मी तुम्हाला प्लॅन देणार आहोत. पण आतापासून तुम्हाला लक्षात ठेवा 90 डेजच्या प्लॅन मध्ये तुम्हाला एवढा करायचा आहे की फक्त तुम्हाला आता एवढा 3 आवर डेली बिना संडे राहू द्या मंडे राहू द्या कोणताही डे राहू द्या तब्येत खराब होऊ द्या काही राहू द्या असा तुम्हाला बहाना न सांगता पूर्णपणे इफेक्टिव्ह स्टडी जी आहे तुम्हाला करायची आहे ऍटलीस्ट 3 आवर स्टडीने तुमची लाईफ पूर्ण बदलून जाणार आहे. तुम्हाला 90% आतापासून घेण्यापासून कोणी रोखू शकणार नाही. त्याच्यामुळे इफेक्टिव्हली स्टडी करणं हाच तुमच्याकडे एकमेव उपाय आहे. आता तुम्हाला स्टडी कशी करायची आहे ते बी सांगितलं. मॅथमॅटिक्सचे 5 क्वेश्चन सायन्सचे 5 क्वेश्चन लँग्वेजचे 3 क्वेश्चन SSTचे 3 क्वेश्चन बस एवढेच तुम्हाला स्टडी करायची आहे. कोणाची 30 मिनिट नाही 10 मिनिट मध्ये झाली तर चांगली गोष्ट आहे. कोणाची 45 मिनिट नाही कोणाची 1 आवर बी लागू शकते. स्वतःच्या मेंटॅलिटीनुसार कमी जास्त आवर लागू शकते पण त्याचा तुम्हाला हळूहळू फायदा दिसेल. समोर समोर तुम्हाला स्वतःचा कमबॅक होताना दिसेल.
आता तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर एवढी स्ट्रॅटर्जी आधी फॉलो करा. ही जर स्ट्रॅटर्जी जर फॉलो कराल तर नक्की तुम्ही मला रिझल्टच्या दिवशी फोन कराल की सर खरंच तुमची स्ट्रॅटर्जी भरपूर जास्त कामात आली आहे. आता स्टडी करायची आहे तर कुठून कुठून करायची आहे, तुम्ही कोणती कोणती स्टडी करू शकता, म्हणजे तुम्हाला लर्न कुठून करायची आहे. तर पहिले तर पकडा तुमचे एक्सरसाइज म्हणजे टेक्स्ट बुक. तुम्हाला पहिले सगळ्यात पहिले टेक्स्ट बुक पकडायची आहे. टेक्स्ट बुक नंतर सगळ्यात महत्वाचा राहणार आहे PYQ. PYQ वरून मी आत्तापासून सांगून देतो का प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून 60 to 70% ऍज इट इज क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून तुम्हाला भेटणार आहे. त्याच्यामुळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आत्तापासून करा. शेवटी तुम्हाला वेळ नाही भेटत, हे क्वेश्चन राहिले ते क्वेश्चन राहिले, मनाची वेळ नाही आली पाहिजे. त्याच्यामुळे आतापासून प्रिव्हियस इयर क्वेश्चन वर भरपूर जास्त तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. टेक्स्ट बुक आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या बाहेर कोणताच क्वेश्चन जात नाही. आणि गणिताचे मॅथचे जे हॉट क्वेश्चन आहे ते तर मी घेणार असाव, कोणते येणार आहे ते पण तुम्हाला मी सांगणार असाव. जास्तीत जास्त प्रॉबॅबिलिटी राहते की जे मी सांगतो त्याच्यातलेच क्वेश्चन पेपर येते, क्वेश्चन आन्सर येते. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे आता एकच प्लॅन लक्षात ठेवा, तो म्हणजे सगळ्यात बढिया प्लॅन आहे हा वाला. याचा तुम्ही पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या आणि हा जो आहे तुम्हाला इफेक्टिव्हली आजपासून जेव्हा तुम्ही व्हिडिओ पाहता आत्ताच्या आत्तापासून तुम्हाला आजपासूनच स्टडीचा हा प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे. हा जर प्लॅन फॉलो केला तर नक्की तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी कराल. आता इथपर्यंत जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पोहोचले असेल तर पटकन कमेंट करा आय कॅन डू इट. जर आय कॅन डू इट कमेंट केले तर तुम्हाला नक्की 90% भेटेल. जर व्हिडिओच्या या पॉईंट पर्यंत तुम्ही पोहोचले असेल तर तुम्हाला खरंच काही ना काही सिरियसनेस आहे या व्हिडिओची आणि तुमच्या भविष्याची तुमच्या लाईफची सिरियसनेस आहे. त्याच्यामुळे कमेंट करा आय कॅन डू इट. आय कॅन डू इट जर कमेंट कराल तर तुमचा नक्की तुम्हाला 90% भेटेल. हा व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा आणि त्यांची पण हेल्प होऊ द्या. तोपर्यंत कमेंट नक्की करा, सबस्क्राईब करून टाका चॅनलला. थँक्यू सो मच.